हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी आपण झालेल्या जुन्या पेपर्सचं PYQचं ॲनालिसिस पाहतोय आणि यामध्ये आपण स्टार्ट केला इकॉनॉमिक्सचा विषय, ज्याचा पार्ट 1 ऑलरेडी आपण अपलोड केला आहे। ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पार्ट 1 बघून घ्या। आता आपला जो दुसरा पार्ट आहे यामध्ये आपण 2020 पासून स्टार्ट करतोय। तर आपल्याला 2020 मध्ये 31 पासून प्रश्न दिसतात इकॉनॉमिक्स या विषयाचे। चला तर मग स्टार्ट करूया। तर पहा, पहिलाच प्रश्न आपल्याला दिसतोय हरित क्रांतीवरती। हा शब्द ऐकला नाही असा एकही विद्यार्थी MPSC मध्ये नाही आहे, त्यामुळे हा काही नवीन टॉपिक नाही आहे। अशा टॉपिकवर प्रश्न येणार नाही तर मग कशावर येतील? आणि नसेल प्रश्न येत तरी तुम्हाला ते माहीत असणं तिथे आवश्यक आहेच। त्यामुळे याबद्दल कुणाचाही प्रश्न चुकता कामा नये आणि खूप सोपा बेसिक असा प्रश्न आहे। तर मग तुम्हाला याचे सगळं डिटेल माहिती असणं आवश्यक आहे। आता पुढचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा। तुम्हाला आधी मनरेगावरती प्रश्न दिसलाय, तीच ही स्कीम आहे। नरेगा आधी नाव होतं आणि 2009 मध्ये याचं नाव मनरेगा असं झालेलं आहे। मग कधी झाली होती नरेगा स्टार्ट? तर ती आहे सप्टेंबर 2005। मी काय तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन देत नाहीये, पण ती स्कीम आहे। तर तुम्हाला मनरेगावरती जो क्वेश्चन दिसला तर इथे सुद्धा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसतोय। पुढचा प्रश्न आहे पहा, थकीत देयतावरती। तर केंद्र सरकारची खालीलपैकी कुठली थकीत देयता नाहीये असा प्रश्न इथे विचारलेला आहे। तर इथे आपल्याला प्रश्न दिसतोय मग थकीत देयतावरती। त्यानंतर पुढचा प्रश्न वित्त आयोग। पाहिलाय आपण कितीदा प्रश्न आलाय, राज्यसेवामध्ये सुद्धा आहे आणि कंबाईन मध्ये सुद्धा आहे। उलट राज्यसेवातला हा प्रश्न सोपा होता, पण कंबाईन मध्ये मात्र याच्यावरती आपल्याला काही इन्फॉर्मेशन टाइप प्रश्न आहेत। तिथे तरी आपल्याला सदस्य अध्यक्ष असेच प्रश्न दिसले। ओके, सो वित्त आयोगावरती इकडे सुद्धा प्रश्न दिसतोय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35। तर भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक। मग आपल्याला काय, भारतातल्या उद्योगावरती प्रश्न आहे। कशाचं उत्पादन सर्वात जास्त होतं भारतात? महाराष्ट्रात कशाचं होतं? त्यानंतर किती टक्के होतं? GDPच्या किती टक्के होतं? अशा आकडेवारीमध्ये सुद्धा प्रश्न दिसतोय। पुढचा प्रश्न आहे पहा, 1950 ते 51 2013-14 काळात पहा, रिपीटेड प्रश्न, तेच साल तेच सगळं काही, फक्त GDPचं काय जे आहे त्याच्यामध्ये पहिले विचारलं होतं शेतीचा, आता इथे विचारलेला आहे द्वितीय क्षेत्राचा। साल तेच आहे। ओके, सो तुम्हाला मग ते तिथे पाहणं आवश्यक आहे। मग असं रिपीट दिसत असेल, परत रिपीट होऊ शकतं, त्यामुळे ते तिथे पाहून घेणं मस्ट आहे। पुढचा पहा, लाडकी समिती। कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की तेंडुलकर समिती ही आयोगाची लय लाडकी समिती आहे, त्यामुळे तेंडुलकर समिती। त्यानंतर पहा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, राज्यसेवाचाच टॉपिक आहे। इकडेही प्रश्न दिसतोय आणि इकडेही प्रश्न दिसतोय, त्यामुळे आपल्याला ते करणं मस्ट आहे। आता पुढचा प्रश्न आहे पहा, WTO वरती। जसं गॅट वरती प्रश्न आहे तसाच इथे WTO वरती आपल्याला प्रश्न दिसत आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, जी काही 11वी पंचवार्षिक योजना आहे। तुम्हाला मी काल काही हॉट म्हणण्यापेक्षा वारंवार ज्या प्रश्न येतात त्या पंचवार्षिक योजना सांगितल्या होत्या। ती म्हणजे 12वीवर प्रश्न दिसतोय, 11वीवर दिसतोय, 9वीवर दिसतोय, सेकंडवरती दिसतोय, 6व्या योजनेवरती दिसतोय। ह्या तरी तुमच्या डिटेलमध्ये त्यांचे प्रतिमान कोणते आहे, कधी स्टार्ट झाल्या, योजना सुट्टीचा काळ कोणता होता, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहणं आवश्यक आहे। ओके, सो 11वी योजनेवरती इथे प्रश्न आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनात रिकामी जागा क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे। सो निर्यातीवरती प्रश्न आहे। आयात निर्यातीवरती आपल्याला रेग्युलर प्रश्न दिसतील, पुढे सुद्धा तुम्हाला दिसतील 2023 पर्यंतचं जर पाहिलं तर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारत निर्माण कार्यक्रमावरती। तर त्याचा कुठला खालीलपैकी भाग नाही आहे असं विचारलेलं आहे। सो मोदीजींच्या काळात असे अनेक कार्यक्रम सुरू झालेले आहेत, त्यामुळे ते माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे ॲज अ ॲस्पिरंट। ओके, आपण MPSC करतोय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पेमेंट बँकेवरती। ओके, बँकिंगशी रिलेटेड, बँकिंगवरती खूप प्रश्न आहेत, त्यामुळे बँकिंग टॉपिक आपल्या कंबाईनचा हॉट टॉपिक आहे। त्यानंतर GDP टॉपिक हॉट आहे। ज्या काही दारिद्र्यावरच्या, बेरोजगारीवरच्या कॉन्सेप्ट आहेत त्या आहेत, समित्या आहेत। त्यानंतर आपले जे काही काय म्हणता येईल आयात निर्यात आहे ते सुद्धा इथे करणं आवश्यक आहे। परत प्रश्न दिसतोय पहा, रंगराजन कमिटी, दारिद्र्य आहे, काही वेगळं आहे का? तेच ते आहे, पण आपण कधी इतक्या बारकाईनं पाहत नाही, त्यामुळे आपल्याला ते कठीण वाटतं। आणि शेवटचा आहे ऑक्सफॅम अहवालावरती प्रश्न आहे। सो इथे काय म्हटलेलं आहे, 2018 म्हणजे 20चा पेपर आहे, तर 18ची आकडेवारी इथे आपल्याला इथे विचारलेली आहे। सो
हे सगळं आपल्याला तिथे पाहणं आवश्यक आहे. तर हा होता आपला 2020चा पेपर कंबाईन पूर्व परीक्षेचा. आत्ता आपण पाहूया 2021चा पेपर इकॉनॉमिक्सचे प्रश्न. तर हा आहे आपला 2021चा पेपर आणि यामध्ये प्रश्न 41 पासून सुरू होत आहेत आपल्या इकॉनॉमिक्स या विषयाचे. तर 41वा प्रश्न आपण पाहूया. येस, हिअर इज द क्वेश्चन. तर पहा, परत तुम्हाला मी जे सांगितलं, बँकिंग सुधारणा आहे प्रश्न. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी रिकामी जागा सुरू करण्यात आली. सो बँकिंग सुधारतावरती प्रश्न आहे. त्यानंतर पहा, अतिशय बेसिक असा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न समितीवरती, बेसिक पहिल्याच पेजवरती देसलेच्या इथे आपल्याला प्रश्न दिसतोय. ओके, सो राष्ट्रीय उत्पन्न समितीवरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकामी जागा ही शिखर संस्था आहे. पहा, परत बँकिंग, नाबार्ड असते. तर आता तुम्हाला म्हणजे परत तेच मी सांगते की किती तेच ते टॉपिक रिपीट होत आहेत. सो मग जे टॉपिक इतके रिपीट होत आहेत ते आपल्याला किती डिटेल करावे लागतील याचा तुम्हाला अंदाज नाही आहे. ते सगळं इतक्या वेळा आपली रिव्हिजन झाली पाहिजे की आकडेवारी काही कठीण वाटत नाही. इकॉनॉमिक्स हार्ड नाही आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. जेव्हा मी, माझाही हा सब्जेक्ट नव्हता, पण जेव्हा मी करायला घेतला आणि शिकवायला घेतला तेव्हा तर तो खूपच आवडायला लागला. नेक्स्ट आहे पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 21-22. 21चा पेपर आहे, ऑब्व्हियस आहे, अर्थसंकल्पावरती प्रश्न असणारच आहे. त्यानंतर लगेच आणखी आवडता टॉपिक तो म्हणजे जनगणना. जनगणनेवरती इथे आपल्याला प्रश्न दिसतोय. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये आहे प्रश्न. त्यानंतर भारतीय व्यापारी बँक, परत बँक. त्यानंतर शेती उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून असते, शेती. त्यानंतर शेती हा सुद्धा टॉपिकवरती प्रश्न आहेत बरं. शेती क्षेत्राचा टक्के विचारलेला आहे, GDP मध्ये किती टक्केवारी आहे, सो शेती आहे. त्यानंतर खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003. सो या कायद्याबद्दल तुम्हाला तिथे माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे पहा, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज त्याला म्हटलं जातं. तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही तिथे वाचणं मस्ट आहे. परत तुम्हाला एक रिपीट क्वेश्चन दिसेल सेजवरती म्हणून सांगते. त्यानंतर बालमृत्यू आणि दिलेल्या म्हणजे कशाचा प्रश्न आहे, परत लोकसंख्येवरती. त्यानंतर पुढचा मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020-21. सो काय करायचं आहे मग आपल्याला, आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे आता आपल्याला ज्या वर्षीचा पेपर आहे, आता आपल्याला 24ला पेपर असेल तर 23चं 22चं असं ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर परत पहा, केंद्रीय अर्थसंकल्पावरती प्रश्न आहे, आयकर दर पातळी किती टक्क्यांपर्यंत आहे असा प्रश्न आहे. बेसिक क्वेश्चन. आपल्या पेपरमध्ये जर का अर्थसंकल्प जाहीर झाला ना तर अशी आकडेवारी डायरेक्ट छापून येत असते, त्यामुळे त्यासाठी पेपर पाहायचे असतात की ते आठवते मग आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज, विजेवरती प्रश्न इथे दिसतोय. हा एकदाच प्रश्न आलेला आहे म्हणजे इथे आहे, परत दिसला नाही, तो मागेही नाही ना आताही नाही. त्यामुळे असा एखादा टॉपिक जो क्वचितच विचारला जातो, मग त्याच्यावर डोकं खर्च करण्यापेक्षा आपले जे वारंवार येणारे टॉपिक आहेत तिथे आपण जास्त भर द्यावा. म्हणजे वाचून घेतलं तर काही हरकत नाही बरं, नाही तर तुम्ही वीज वाचणार नाही आणि इकडे वीज कडाडून जाईल आपल्या पेपरमध्ये. त्यामुळे सोडता तर काहीच येत नाही, परंतु जिथे मॅक्झिमम कव्हर करता येतं ते करणं त्याला म्हणतात स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट शॉर्ट ट्रिक्स नसतं. स्मार्ट वर्क म्हणजे हार्ड वर्कच असते, परंतु अशा स्मार्ट पद्धतीने ते करणं तिथे अपेक्षित असतं. ओके, आणि शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्यापारावरती. सो पहा, टोटल 15 प्रश्न आपल्याला इकॉनॉमिक्सचे दिसत आहेत आणि किती रिपीटेड टॉपिक्सवरती प्रश्न दिसत आहेत. आत्ता आपण पाहूया 2022चं इकॉनॉमिक्सचं. 2000 हा आहे आपला 2022चा पेपर आणि इथे दिसते प्रश्न क्रमांक 51 पासून आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न. तर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 51 वरती. मस्त वाटते ना, KBC खेळल्या टाईप. असंच आहे, इंटरेस्टिंग गोष्टीने अभ्यास करा, ते मजाही येईल आणि त्याच्यात फायदा सुद्धा होईल. पहिलाच प्रश्न पहा, मी म्हटलं ना दुसरी योजना सेकंड योजनेवरतीच आहेत. सेकंड योजनेमध्येच हे चालू झालं होतं, कुठे चालू झालेलं आहे ते आपल्याला तिथे माहिती पाहिजे, म्हणजे कुठं नाही चालू झालं हे सांगायची गरज पडत नाही मग. त्यानंतर नीलक्रांती, जसं हरित क्रांतीवर प्रश्न आहे तसं नीलक्रांती, दुग्ध क्रांती, त्याला धवल क्रांती म्हटलं जातं, तर ते सगळं पाहणं. मत्स्य क्रांती आहे, सुवर्ण क्रांती, कोणत्या क्रांतीला काय म्हणतात जोड्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, तर ते पाहणं तिथे आवश्यक आहे. त्यानंतर नीलक्रांती, येस,
त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण. ग्रामीण भागा म्हणजे कशावर प्रश्न आहे आपल्याला, लोकसंख्येवरती तो प्रश्न दिसतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, हा जो प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानावर खालील कोणत्या, तर हा भूगोलाचा प्रश्न आहे त्यामुळे हा नाही घेतलाय. नाही, हा पण नाही घेतला आहे, लोकसंख्येवरचाच आहे. तसा ते इकॉनॉमिक्समध्ये पण आहे आणि भूगोलात पण ते टॉपिक येतो. सो तुम्ही तो कन्सिडर करू शकता इकॉनॉमिक्समध्ये. तर तो टॉपिक जो आहे लोकसंख्या, हा दोन्ही इकडे आहे त्यामुळे तो करणं मस्ट आहे. भूगोलातही प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला करंटमध्येही आणि इकडे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तिघांचा तो सब टॉपिक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर उकाईवरती प्रश्न आहे, गुजरात राज्यामधील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे. सो आपल्या शेजारच्या राष्ट्राबद्दल विचारलेला आहे. त्यानंतर मार्च 2020 हा आहे तो प्रश्न. नंतर राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक होती ते विचारलंय. हाही बँकिंगचाच क्वेश्चन आहे बरं. पतसंस्था म्हणजे एक प्रकारची बँकच असते. त्यानंतरचा 1993 सरकारने रिकामी जागा याच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी रिकामी जागा समिती नेमली होती. सो समिती यावरती प्रश्न आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठीची समिती विचारलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, FDI वरती. सो आपल्याला हे इथे करणं आवश्यक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI. पुढचा प्रश्न आहे अर्थसंकल्प. कशावरती, अर्थसंकल्प. मग आता तुम्ही याच्यातून बेसिक काय काढायचं, अर्थसंकल्पावर प्रश्न आहे पण मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्ही प्रश्न पहा. मग आता समजा इथे वायूवरती प्रश्न विचारलेला आहे, लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी. तर अशा कॉन्सेप्ट तुम्ही शोधणं आणि त्या करणं. आता मला आज एक कमेंट आली की तुम्ही डेलीचे टॉपिक द्या म्हणून. इतके बेसिक गोष्टी माझ्याच्याने करणं शक्य नाही आहे, कारण मी फक्त यूट्यूबच करत नाही. हे मी तुम्हाला एक देते आणि तुमचा रिस्पॉन्स चांगला येतोय म्हणून देते की खरंच विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे म्हणून. तर हे जे काही गोष्टी आहेत ना, डेली टार्गेट ठरवणे, हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. इतकं कोणावरती अवलंबून राहायचं नाही. हे टॉपिक जरी मी देते तरी मी तुम्हाला डे 1 पासून सांगते की तुम्ही परत जाऊन प्रश्न बघा, त्याच्याशिवाय याचा काहीही फायदा होणार नाही. मग अर्थसंकल्पामध्ये कुठल्या कुठल्या बाबीमध्ये प्रश्न आलेले आहेत ते पाहणं तुम्हाला तिथे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मग प्रश्न क्रमांक 60. इथे आपल्याला जोड्या लावावरती प्रश्न आहे. मग आता इथे हे 4 जे उद्योग आहेत, या 4ही उद्योगाच्या बाबतीत तुम्ही तिथे माहिती करून घेणं आवश्यक आहे. सर्वात जुनं द्वितीय क्रमांकाचं जलद औद्योगिकरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, या सगळ्या गोष्टी तिथे पाहणं आवश्यक आहे. उद्योगावरती प्रश्न दिसत आहेत त्यामुळे उद्योग टॉपिक पाहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, कॅगवरती इथे प्रश्न दिसतोय परंतु हा पॉलिटीचा प्रश्न नाही आहे बरं. लेखा आणि लेखा परीक्षण हा टॉपिक आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आहे, तर त्याच्यावरती हा प्रश्न आहे. त्यानंतर राजकोषीय तूट सांगितलं आधीच, याच्यावर प्रश्न आहे म्हणून राजकोषीय तूट करायचं. त्याच्यानंतर 7th वित्तीय आयोग पहा, वित्तीय आयोग आहे आवडतीचा टॉपिक आहे आणि इथे फ्रिक्वेंटली प्रश्न मागच्या आयोगावरतीच नाही विचारत, तर कुठलाही आयोग घेता येईल कंबाईनमध्ये. त्यामुळे सगळे आयोग तुम्ही कंबाईन करताय तर सगळे आयोग करावे लागते. राज्यसेवा करत असेल तर लेटेस्टवरतीच बिचाऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला वाटतं राज्यसेवा कठीण आहे, असं काही नाही. कंबाईनमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे, घाबरवत नाही आहे, रियालिटी आहे. त्यामुळे कंबाईन करताय जास्त अभ्यास करावा लागणार आहे, राज्यसेवा करताय त्याच्याहीपेक्षा जास्त करावं लागणार आहे. काही कमी नाही आहे, सगळीकडे आपल्याला सारखीच डेप्थ दिसते. फक्त थोडीशी प्रश्नांची टाईप बदलत आहेत, तेच तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपला अभ्यासाची जी काही पद्धत आहे ती बदलायची आहे. ओके, आणि प्रश्न पाहत राहा, आपोआप ती तुम्हाला जी काही पद्धत आहे ती येऊन जाईल. पुढचा आहे पहा, विमा ठेवीवरती इथे प्रश्न दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय SGRY वरती, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेवरती. त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला मनरेगा दिसते, फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना दिसते, ती कधी चालू केली. मग या तीनही योजनांबद्दल तिथे माहिती घेणं तुम्हाला मस्ट आहे. पुढचा आहे 2016 NK सिंग समिती, कोणत्या बाबीशी समितीत काय म्हणता येईल रिकामी जागाशी संबंधित आहे. मग इथे 2 ऑप्शन आहेत, वित्त आयोग आणि एक आहे वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. आधी आलाय त्याचा संदर्भ
प्रश्न रिपीट होतात, हे असे होत असतात, जसाच्या तसा कॉपी पेस्ट नाही होत पेपरातल्यासारखा 10वी-12वीच्या, असे रिपीट होत असतात. तर 12वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग आणि 12वी पंचवार्षिक योजना, वा हॉट टॉपिक्स आहेत हे, त्यामुळे करा करा आणि करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1980-85च्या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कुठली कारणे आहेत असं विचारलेलं आहे. बेसिक क्वेश्चन आहे पण करायचा आहे. ओके, शेतीशीच रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न आहे भिलाई, पहा परत पंचवार्षिक योजना, दुसरी हॉट टॉपिक, त्यानंतर चौथी पाहून घ्यायची, तिसरी पाहून घ्यायची, पहिली पाहून घ्यायची. ॲटलिस्ट काय काय मेन केलं आहे त्यांनी ते तर पहा. इतिहास पाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. आणि पंचवार्षिक योजना ज्या आहेत सुरुवातीच्या, तो अर्थशास्त्राचा एक प्रकारचा इतिहासच आहे, त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, किती वेळा हे नाव आलं बरं? मी लिहिता लिहिताही कंटाळा आलं की म्हणून असं शॉर्टमध्ये लिहित आहे. इतक्या वेळा ते नाव आलेलं आहे, त्यामुळे सोडू नका. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण करा, इतकं चांगलं करा की ते तोंडपाठ झालं पाहिजे. त्यानंतर पहा RBI वरती मौद्रिक धोरण विचारलेलं आहे. किती मस्त आणि किती बेसिक क्वेश्चन आहे हा. सो असंच आहे पेपर कंबाईनचा, कठीण नाही आहे. तेच ते क्वेश्चन आहेत, फक्त कशा प्रकारे येत आहेत हे एकदा का लक्षात आलं की ते काय तुम्हाला कठीण वाटणार नाहीत. आणि आता शेवटचा 2023चा पेपर आहे आपला कंबाईनचा. आणि इथे दिसत आहेत प्रश्न क्रमांक 21 पासून. तर पाहून घेऊया आपण पटकन, आणि नंतर तुम्हाला अभ्यासही करायचा आहे ना, त्याच्यामुळे जास्त टाईम मी घेत नाही आहे तुमचा. जितक्या फास्ट सांगता येईल तितकं सांगते. पुढचा आहे पहा 2011-12 दारिद्र्य आहे ना. किती वेळा दारिद्र्य लिहिलं आहे, दारिद्र्य यायची वेळ आलेली होती. तर त्यामुळे हा महत्त्वाचा असा टॉपिक आहे. सो हा टॉपिक करायचा आहे. फक्त तुम्हाला खालचं पाहायचं आहे बरं. आणि हे काय कठीण नाही आहे, इथं निकषच विचारलेले आहेत 2011-12चे. दरडोई उत्पन्नाचे, दारिद्र्य रेषा निश्चित केली होती कोणाचं? नियोजन आयोगाचं. याच्या आधी नियोजन आयोगाच्या आकडेवारीवर प्रश्न आहे, त्याच्यामुळे काही वेगळं नाही आहे. त्यानंतर पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना सेजवरती प्रश्न, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट आला होता तिकडे सेजवरती, तसंच इकडे सुद्धा इथे प्रश्न दिसतोय. दारिद्र्य निर्मूलन व रोजगारात वाढ. सो कशासाठी करण्यात आला तयार असा प्रश्न इथे विचारलेला आहे. राजकोषीय नीतीची पहा, राजकोषीय नीतीची साधनं विचारलेली आहे. मौद्रिक धोरण आहे, राजकोषीय नीती आहे. उज्ज्वल डिस्कॉम योजना, अशुरन्स योजना पाहिली होती आपण जोड्यामध्ये. उज्ज्वलामध्ये कन्फ्युजन होईल म्हटलं होतं मी तुम्हाला. परत प्रश्न आहे पहा, कशाशी संबंधित आहे मग? वीज, महाराष्ट्र विद्युत बोर्डाशी संबंधित, MSEB. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशींसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? आता ही 91 मध्ये जी नियुक्त करण्यात आली होती ती तर पाहायचीच आहे, पण ऑप्शनमध्ये दिलेल्या चारही समित्या कशाशी संबंधित आहेत ते पाहायचं आहे आपल्याला. कारण याच्यावरती पुढे कुठेतरी प्रश्न दिसू शकतो, म्हणून पुढे म्हणजे 24 मध्येच दिसू शकतो. आपल्याला 24चीच एक्झाम क्रॅक करायची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 11-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? आहे रोजगारावरती प्रश्न. तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम प्रश्न आहे, त्यामुळे तो करणं तिथे आवश्यक आहे. ओके, राष्ट्रीय मिशन तेल पाम असा आहे. क्वचित आलेला प्रश्न एखादा सुटला चालेल बरं, आपल्याला काय आउट ऑफ घेऊन PhD नाही करायची MPSC, त्यामुळे ॲव्हरेज क्वेश्चन तरी आपले बरोबर आले पाहिजे. आणि जे परत टॉपिक येतात त्याच्यावरचे तर आलेच पाहिजे बरोबर. ओके, पुढचा प्रश्न पहा. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14. मग याच्यामध्ये असलेले चारही ऑप्शन पाहून ठेवायचे. नेक्स्ट आहे 21-22 दरम्यान M3 म्हटलं होतं, M0, M1, M2, M3 प्रश्न आहे. त्यानंतर 23-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? विचारणार ना, 23-24च्या अर्थसंकल्पाबद्दल विचारणार. ओके, कारण लेटेस्टच्या अर्थसंकल्पावर प्रश्न तर असणारच. पहा परत वित्त आयोग तर लय आवडतो आयोगाला, त्याच्यामुळे वित्त आयोगावर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे GST वरती, हॉट टॉपिक GST वर प्रश्न आहे आणि बेसिक प्रश्न आहे GST वरती. सो हा प्रश्न आपला चुकता कामा नये. त्यानंतर मानवी विकास निर्देशांक MPI हाही बऱ्याच वेळा आलेला आहे ना, याचा आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, पहा तुम्ही. तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार, इतका चांगल्या प्रकारे मी तो MPI टॉपिक घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आधी आली होती, तीच ही योजना आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. सो आपल्याला ती करणं तिथे आवश्यक आहे, रोजगाराच्या योजना. त्यानंतर पुढचा प्रश्न FRBM कायद्यावर आला होता आधी,
परत इकडे रिपीट झालेला आहे. सो FRBM कायदा करा. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे हा करंटचा आहे तसा तर, पण आहे शेवटी आपला ATM म्हणजे पैसा म्हणजे इकॉनॉमिक्स, त्यामुळे हा. मग आता असाच एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे UPI ATMचा, येऊ शकतो. सोन्याचे ATM विचारलं UPI ATMवर प्रश्न विचारलेच जाऊ शकतो. सो असं करंट बेस्ड क्वेश्चनसुद्धा इकॉनॉमिक्सवरती येतात. सो हे होतं आपलं इकॉनॉमिक्सचं 2024साठीचं आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका, सर्व म्हणजे 17पासून कंबाईनच्या जे झाल्या त्याच्या सर्व ॲनालिसिस. सो कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ असेल जिओग्राफीच्या ॲनालिसिसचा कंबाईनसाठीच्या, तो सुद्धा पहा. आणि इतर विषयाचं सुद्धा आपण घेऊ. मी रोजचे 2 व्हिडिओपेक्षा जास्त व्हिडिओ नाही अपलोड करू शकत, कारण तेवढा वेळ सध्या नाही आहे त्यामुळे. सो चला मग जितक्या फास्ट होईल तितक्या फास्ट आपण कव्हर करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.